या ठिकाणी होऊ घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 व प्रभाग क्रमांक 9 ची पदयात्रा व अंडी चौक येथील प्रचार सभेच्या आज निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलो. प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झाली. पदयात्रेच्या दरम्यान जसं काल चिन्ह मिळालं आणि चिन्ह घेऊन आज मी स्वतः या ठिकाणी लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या तर्फे नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. या ठिकाणी माझं चिन्ह नारळ आहे. त्याबरोबर संपूर्ण बाकी यशवंत विकास आघाडीला व लोकशाही आघाडीला नारळ आणि छत्री असं हे चिन्ह प्राप्त झालेलं आहे. 5 अतिशय शॉर्ट पिरियड आहे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यामुळं खूप धावपळ होती. परंतु या पदयात्रा असतील, कोपरा सभा असतील किंवा आता चिन्ह मिळाल्यानंतर जे गावामध्ये आम्ही फिरतोय त्यामध्ये एक गोष्ट जाणवते, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. हळूहळू जनता या ठिकाणी हे निवडणुकीसाठी स्वतः रस्त्यावर होत आहे. ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. कराड शहराची अस्मिता, त्या गावाचं गावपण आणि शांततामय सामूहिक सहजीवन यासाठी ह्या कराड शहराची अस्मिता जपण्यासाठी हे कराडकर नागरिक या ठिकाणी सजग झालेले आहे असं या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे. उद्याच्या सभेचं काय आव्हान कराल? या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय पालकमंत्री साहेब शंभूराज देसाई असतील, हे उद्या या कराड नगरीच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या प्रचारार्थ या ठिकाणी 3 वाजता कन्या शाळेच्या समोर त्यांची सभा होत आहे. आपण पाहतोय की आदरणीय शिंदे साहेबांनी भरभरून या कराडसाठी केलं, भरभरून प्रेम दिलं. 325 कोटीचा निधी या ठिकाणी शहराला प्राप्त झाला. आज नगरविकास खात्याचे ते स्वतः मंत्री आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. कराडवर नितांत प्रेम करणारे आमचं नेतृत्व आहे. आज प्रशासकाच्या कालावधीमध्ये जर त्यांनी एवढं दिलं असेल, एवढं प्रेम दिलं असेल, 5 वर्षाच्या येणाऱ्या कालामध्ये संधी जर दिलेली आहे कराड शहरी जनतेनं, तर निश्चितपणे न भूतो न भविष्याचे असा इतिहास या शाश्वत विकासाचा आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल असं या ठिकाणी माझा विश्वास आहे. आणि उद्या जी सभा या ठिकाणी पार पडत आहे, कराड शहरातल्या नागरिकांनी बहुसंख्येनं या ठिकाणी यावं अशा ठिकाणी मी विनंती करतो. जय